नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेमध्ये आलेला आहे एक जोरदार ट्विस्ट. कारण आता कमळीला कळून चुकलेलं असतं की ऋषी आणि अनिकाचं लग्न का होत आहे. तर खरं म्हणायला गेलं तर चरण आणि अनिकाला बोलताना ऐकते, जिथे चरण म्हणतो की तू त्या व्हिडिओचा गैरवापर केलेला आहे अनिका, आणि आता मी जे सांगेल ते तुला करावंच लागेल. यावरती अनिका रागावते आणि म्हणते, तुझे डोकं ठिकाणावर आहे का? तेव्हा चरण म्हणतो, नाही, माझं डोकं ठीक आहे, पण तू जर माझा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरलास तर मला देखील काहीतरी हवं आहे ना त्या बदल्यामध्ये. हे सगळं कमळी ऐकून घेते आणि तिने ते सगळं रेकॉर्डही करून घेतलेलं असतं. एवढ्यातच तिच्या हातून एक डबा खाली पडतो आणि अनिकाला शंका येते की कोणीतरी आमची गोष्ट ऐकतंय. पण तोपर्यंत कमळी तिथून निघून गेलेली असते, म्हणून तिला काहीच कळत नाही का कोणी ऐकलेलं आहे. दरम्यान घरामध्ये लग्नाच्या गप्पा सुरू होतात आणि कामिनीला हे लग्न लवकरात लवकर पार पाडायचं असतं. ती पंडितजींना बोलावते आणि सगळे जमतात. तेव्हा पंडितजी सांगतात की लग्नासाठी सध्या काही खास मुहूर्त नाही, पण 3 दिवसांनी साखरपुडा साठी तुम्हाला उत्तम मुहूर्त आहे. हे ऐकून नयनतारा हादरून जाते. तिला असं वाटतं की फक्त 3 दिवस. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. त्याच दिवशी निंगी कमळीच्या आईला ताराच्या घरात पाहायला जाणार असते, पण त्याआधीच ऋषी समोर येतो आणि निंगी त्याला घेऊन निघून जाते. कमळीला आईला असं वाटतं का तिने निंगीचा आवाज ऐकलेला आहे का, पण ती पाहते तिथपर्यंत निंगी तिथून निघून गेलेली असते, म्हणून दोघींचे पण भेट होत नाही. निंगी ऋषीशी स्पष्ट बोलायला आलेली असते की माझ्याही लक्षात आलेलं आहे की तुला कमळीशी प्रेम आहे आणि कमळीलाही तुझ्यावरती प्रेम आहे, मग हे सगळं तू का करतोयस? तेव्हा ऋषी म्हणतो की असं काही नाही. तेव्हा निंगी म्हणते, माझ्या लक्षात आहे की खूप वर्षांपूर्वी कमळीच्या बाबांनी सुद्धा असंच काही केलेलं होतं आणि तूही तेच करतोयस का? तुमचंही काहीतरी बंधन आहे का? आणि हे सगळं बरोबर आहे का? ती पुढे म्हणते, जर आपण कमळीच्या वडिलांकडे जाऊन आज जरी असं काही विचारलं तर ते पण तसंच म्हणतील का मला तसं करावं लागलं. तर पुढच्या दिवशी कमळी कॉलेजमध्ये जाते आणि ती ठरवते की तिने एकदा ऋषीशी बोलावं. दोघेही जण समोरासमोर येतात. तेव्हा कमळी ऋषीला थँक्यू म्हणते साखरपुडा आणि लग्नासाठी. तेव्हा ऋषीलाही ते खूप वाईट वाटतं, कारण तो कमळीजवळ राहू इच्छितो, पण अनिकामुळे तो अडकलेला असतो. कमळीला आता हे कळलेलं आहे की हे लग्न का होत आहे, पण तिला अजून हे कळालं नाही की ब्लॅकमेलिंग कोण करत आहे. तर आता हे बघणं इंटरेस्टिंग असेल की कमळी तिच्या हुशारीने हे लग्न थांबवू शकेल का. आणि तुम्हाला काय वाटतं, ऋषीचं लग्न कमळीशी व्हावं का अनिकाशी? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर पाहत राहा कमळी सिरियल. धन्यवाद.